तर मी आता आलो डेअरीवरती. आज धुकं पडले त्याच्यामुळे बघ पूर्ण बेकार थंडी होती आज बाबा. सकाळी उठलो तर 13-12 असं टेम्परेचर होतं. तर आत्ता जातो घरी. हे बघा हे पण पूर्ण हे झालं आहे. दूध घातलं आता डेअरीवरती. आता रिटर्न जातो परत. दाखवतो तुम्हाला जाताना धुकं किती होतं. कारण येताना पटपट यायचं होतं कारण उशीर झाला होता म्हणून मग काही मी काढला नाही व्हिडिओ वगैरे. आता इकडे आल्यावर काढतो, मग जाताना काढेन आता. परत किती लागले बघा. बेकार धुका आहे बेकार. कारण तिकडे ना सौदाच्या इकडे एवढं नव्हतं, पण इकडे आमच्या इकडे भरपूर आहे. पूर्ण टोपी तर पूर्ण हे झाले, ती दिसत नसेल. आणि इकडे पण जास्त आहे. आता अजून पुढे आलो तर दाखवतो समज. पोचलोय घरी. धुकं दिसतंय. तिकडे जेव्हा सौंदळवरून निघालो ना, म्हणजे निघायच्या आधी मी पूर्ण साफ केलेलं आहे. आता सगळं परत चिटकलंय. जाम धुकं पडलंय बघा माझ्या बॅक साईडला वगैरे बघा. जाम थंडी. आत्ता पण टेम्परेचर 18 7:30 वाजता. बेकार एकदम थंडी वाजते. म्हैशींना काय तर एवढ्या सोडणार नाही, कारण धुका आहे. धुका उडाल्यानंतर 9-9:30 वाजता सोडेन. कारण गोठा वगैरे आता मी सगळं साफ वगैरे करून झालं आहे. माझे पप्पा असल्यामुळे शेण वगैरे टाकलं आहे पूर्ण. आता काय एवढा इश्यू नाही. नंतर थोड्या वेळाने जाणं आताही जातो हे काढतो. हे बघा धुका भाराडीकडे बघून मला समजत आहे. तर आत्ता वाजले 9:30. आता मी म्हैशींना सोडलं आहे, कारण आत्ता कुठे जरा धुकं कमी झालं आहे आणि जरा ऊन पडलं, बरं वाटतं. अजून पण थंडी लागते माहिती आहे बेकार. आता घरात होतो ना, घराच्या बाहेर होतो तर थंडी वाजायला लागली. आता त्यांना लावून येतो. गोठा पण साफ करायचा आहे म्हणून तर जातो आता. 3 जणी आहेत. इकडून मागून ही एक आहे आणि तिच्या मागे येते बघा 5 जणी. आत्ता कुठे जरा असं हे बघा, हे गवत आहे ना, हे गवत हे काँग्रेस याने सगळ्या बागावाल्यांची वाट लावून ठेवली. एवढं मोठं वाढतं ना ते बेकार. तुम्ही कुठे पण बघा कोकणामध्ये सगळीकडे हे झालं आहे. आता कुठून पैदा झालं आहे काय माहिती. आलो होतो आता नदीवरती, कारण त्या सकाळी ज्या मी म्हैशी सोडल्या होत्या ना दुधाच्या, त्याकडे खाली नदीवरती आल्यात. पप्पांचा फोन आलेला तर बोलले खाली येऊन घेऊन जा, नाही तर ते लांब जातील. त्या दिवशी गेलेल्या तशा. तर आत्ता त्यांना घेऊन जातो. तुम्हाला दाखवतो. तिकडे समोर पाण्यात बसलेत. आता दाखवतो थांबा. दिसले इकडे नदीचं पाणी बघा किती कमी झालं. तर आता त्यांना घेऊन जातो, कारण आता 12 पण वाजायला आलेत. उन्हात तापण्यापेक्षा नेऊन बांधतो आता डायरेक्ट, टेन्शन नाही. आणि गवत वगैरे घालतो, खातील आणि बसतील. चलो
तर आत्ता मी चाललो आहे गोठ्यामध्ये दूध काढायला, कारण 5:30 वाजायला आलेत आत्ता. कारण अजून पेंड वगैरे मळशी टाकायचे, नंतर ते करणार घालणार. तर आता आलो आहे. तर हा ब्लॉग मी आता इकडेच संपवतो आहे. पण मी एक विचार केला आहे की उद्यापासून इंस्टाग्रामवर माझ्या छोटे छोटे ब्लॉग टाकत जायचे, मिनी ब्लॉग. हे पण मिनीच असतात, पण ते कसे 1-2 मिनिटांचे असे. बघू, ट्राय करणार आहे कसं होतं ते, बघतो. जर टाकलास तर इकडे लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या वगैरे. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.